नर्मदेहर, नर्मदा परिभ्रमण, एक निरंजन, पर्व दुसरे याच्या पुढच्या भागात मी सोनाली लिखितकर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. त्यानंतर दुपारचं जेवण मात्र साधं होतं. आम्हाला वाटत होतं काहीतरी चांगलं असेल, पण दुपारचं जेवण अगदीच साधं मिळालेलं तिलकवाडामध्ये. आणि मग दुपारी तिथे जेवण वगैरे केलं तिलकवाड्याला, म्हणजे साधं आमटी भात वगैरे असाच होता. आणि मग तिलकवाड्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं होतं ते म्हणजे वासुदेवानंद सरस्वती स्वामींचं तिथे मंदिर होतं आणि ते दर्शन घेतलं तिथे. आणि तिलकवाड्यालासुद्धा वासुदेवानंद सरस्वती स्वामींनी एक चातुर्मास काढलेला आहे असं ऐकलं तिथे. त्याच्यानंतर अजून पण काही 2-3 चांगली मंदिरं होती तिथे. सप्तमातृका मंदिर पण एक होतं, जे जास्ती सप्तमातृका मंदिरं मी बघितलेली नव्हती, पण इथे एक छान मंदिर होतं आणि जुनं होतं ते. वासुदेवानंद सरस्वती कुटीर. आणि इकडे मागे दिसते मैया. हम ले लेते वो अपना घूमता है. वासुदेव कुटीर. अरे वा वा, सुंदर. ग्रंथ पण ठेवलेत. श्री गुरु श्री गुरु श्री गुरु. खूप शांत निवांत वाटते इथे. बाकीचे लोक बाहेर आहेत, मी इथेच बसून जरा शांतपणा अनुभवते. हे सप्तमातृका मंदिर आणि गौतमेश्वर महादेव शेजारी शेजारीच दिसतात आहेत. इकडे यांची शाळा वगैरे आहे. असे एका आतल्या रस्त्याने मी आले. समोर सापडण्यासारखं नव्हतं, विचारत आले. सप्तमातृका मंदिर. पहिल्यांदाच सप्तमातृका अशा मंदिरात जाते. नर्मदे हर मैया नर्मदे. नावं गुजरातीमध्ये लिहित, थोडं येईल काय पहिलं तर काही कळलं नाही. वैष्णवी, माहेश्वरी, कौमारी, ऐंद्री असेल, लक्ष्मी, वाराही. तर याच्या मागची कहाणी काय आहे शोधावं लागणार आहे. सप्तमातृका म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आईची 7 रूपं, म्हणजेच शक्तीची 7 रूपं. आणि हे आहे गौतमेश्वर महादेव.
ज्यामध्ये ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नक्कीच हे प्राचीन असणार आहे, कारण की असं हल्लीच्या काळात बनवल्यासारखं वाटत नाही आहे. ओबडधोबड खडबडीत आहे, त्यामुळे नक्की प्राचीन असणार आहे. प्रत्येकाच्या मागच्या कथा पुराणातल्या सगळं माहिती करून घ्यायला पाहिजे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आज सोमवार आहे आणि आज राम जन्मभूमी अयोध्येचा कार्यक्रम होणार आहे. आपण आज शंकराला वंदन करायला मिळते, अभिषेक करायला मिळतो. रामाचे इष्टदैवतसुद्धा शंकरच आहे, कारण की खूप ठिकाणी रामाने जी तपस्या केली आहे ती शंकर भगवानांचीच केलेली आहे. श्रीराम जय राम, जय जय राम. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मग हे सगळं मंदिर पाहिलं आणि मग तिकडनं तिलकवाड्याहून पुढे निघाले, कारण की तिलकवाड्याहून मला तिथे मुक्काम नव्हता करायचा. मग जेवण झाल्यानंतर ती मंदिरं पाहून आम्ही पुढे गरुडेश्वरच्या दिशेनं निघालो. तर दुपारचे जवळजवळ 2-2:30 वाजले होते आणि भयंकर ऊन होतं. म्हणजे अक्षरशः माणूस उभा राहिला तर माणूससुद्धा वाळून, म्हणजे म्हणतात ना की एखाद्या पापड वाळत टाकल्यासारखं आपण वाळून जाऊ त्याच्यामध्ये, असा प्रकार झाल्यासारखं वाटत होतं. इतकं ऊन होतं तिथे. आणि अशा उन्हामध्ये मी जाऊन तिथे बसची वाट बघत तिलकवाड्याच्या तिथे बस स्टॉपवर थांबले आणि काही केल्या तिथे बस यायचं नाव घेईना अजिबात. आता एक रिक्षावाला तिथे थांबला होता, म्हणजे शेअर रिक्षावाला. त्याला म्हटलं शेअर रिक्षाने नेतो का बाबा, तर तो म्हणे कमीत कमी 8-10 लोक बसल्याशिवाय मी काही रिक्षा चालवणार नाही, तुम्ही बघा वाट बघत बसा. मग तिथे 1 तास जवळजवळ थांबून मग काय करावं अशा विचारत होते. तेवढ्यामध्ये अचानकच कुठून तरी 7-8 लोक जमा झाले आणि मग हा रिक्षावाला म्हणला की आता मी नेईन म्हणे रिक्षा आता पुढे. मग तिथून त्या शेअर रिक्षाच्या प्रकाराने त्यांनी आम्हाला एका अर्ध्या भागापर्यंत कुठंतरी सोडून दिलं. आता त्या भागांमधली नावंसुद्धा वेगवेगळी आपल्याला माहिती नाही. आणि तिथून पुढे आता गरुडेश्वरसाठी मात्र बस मिळाली. आता गरुडेश्वरचा भाग हा चांगल्यापैकी बऱ्यापैकी डेव्हलप व्हायला लागलेला आहे, कारण की तिथे जवळपासच आता केवडियापासून सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा आहे आणि तो बघण्यासाठी, स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी सगळेजणं लोक लांबून येत असतात. आणि पूर्वीचा जो अगदी आदिवासी क्षेत्र समजलं जायचं, तर त्याचा आता अगदी उद्धार झाला आहे असं म्हणता येईल. आणि तसं मग आम्ही तिथनं बसमधनं उतरलो. गरुडेश्वरला समाधी आहे वासुदेवानंद सरस्वती स्वामींची, ते दर्शन घ्यायचं होतं. तर आता वाटेमध्ये निघतानाच, म्हणजे जेव्हा आम्ही त्या बसमधनं उतरलो तर तेव्हाच एक असा अगदी धष्टपुष्ट असा एक मुलगा, जेमतेम एक 28-29 वय असेल असं वाटत होतं त्या मुलाचं, तर तो त्याच्यातून उतरला. आणि उतरला तर तसा लंगडत होता थोडा आणि त्याच्या हातामध्ये काठी होती, पण त्याच्या अंगावरचे कपडे असे काळपट रंगाचे, ब्राउनिश काळे असे कपडे त्यांनी घातलेले होते. मला थोडंसं कळेना की बाबा हा काय परिक्रमावासी आहे की हा दुसराच कोणी माणूस आहे, म्हणजे पाय दुखतोय म्हणून काठी घेतली आहे. तर मी आपलं म्हणून टाकलं की नर्मदेहर. तर तो मुलगा पण नर्मदेहर म्हणला. म्हणलं मग तुम्ही परिक्रमावासी आहात का, तर तो म्हणे हो. मग म्हटलं तुम्ही पांढरे कपडे वगैरे नाही घातले, तर तो म्हणे माझं इतकं अचानक ठरलं की मी एका दुसऱ्या गावाला गेलो होतो आणि तिकडनं मी अचानक इथे आलो, तर माझ्याकडे हेच कपडे होते त्यावेळेला, तर मग मी तशी परिक्रमा करतो आहे. म्हटलं बरं ठीक आहे, जर तुमच्याकडे काही पैशाचा प्रॉब्लेम असेल, तुम्हाला कपडे वगैरे विकत घ्यायला नसेल समजा, तर मग मी तुम्हाला देऊ शकते कपडे घेऊन. तर ते म्हणे नाही तसं काही पैशाचा अजिबातच काही प्रॉब्लेम नाही मला, पण मी घेऊन घालेल म्हणे, आता तुम्ही म्हणताय तर मी ते नियम पाळायचा प्रयत्न करेल. आणि मग तिथून गरुडेश्वरचा जो बसस्टॉप होता तिथून आतपर्यंत जायला जो 1.5-2 किलोमीटर अंतर चालावं लागत होतं. मग आता तसं त्याचा दुखरा पाय, माझा पण दुखरा पाय, तर असा मी सावकाश गावापर्यंत पोचलो चालत. आणि दुपारी तेव्हा 4:30 वगैरे असे वाजले होते. आता मग त्या ह्याच्यामध्ये
आम्हाला राहायची सोय कुठे आहे ते काही कळत नव्हतं, कारण आश्रम जो आहे त्यांनी एक सांगितलं, असा आश्रम म्हणून कुठला असा एक स्पेसिफिक नव्हता तिथे. तर त्यांनी काही सांगितलं की एक बाई आहेत कोणी, तर त्यांच्या घरामध्येच खाली अशी व्यवस्था करतात लोकांची, म्हणजे हॉल आहेत 2 परिक्रमावासींसाठीचेच आहेत. मग तिथे जाऊन विचारलं तर त्या बाई कुठे दुसरीकडे गेल्या होत्या की आराम करत होत्या, काही कळायला मार्ग नाही. मग ते म्हणे की इथे तुम्ही सामान ठेवा आणि बघा. मग तिथे सामान ठेवून दिलं दोघांनी आणि मग थोडंसं चौकशी केली की इथे काय राहण्याची व्यवस्था वगैरे आहे. मग एका ठिकाणी काही डॉर्मिटरी होत्या त्यांच्या, म्हणजे परिक्रमावासींसाठीच होत्या अर्थात. तर मग तिथे जागा मिळून गेली आणि तिथे मग नंतर आमच्या या सायकलवाल्या ज्या ताई होत्या त्या पण मला भेटल्या संध्याकाळी, त्या पण आल्या तिथे. आणि नंतर काही पुण्यातलं पण एक जोडपं, जे अगदी लग्न होऊन त्यांचं जेमतेम एखादं वर्षसुद्धा झालं नव्हतं, तर ते दोघंजणं मला तिथे भेटले. आणि खरंच म्हणजे त्यांच्या श्रद्धेचं कौतुक करावं असं वाटतं की लग्नानंतर वर्षभराच्या आतच म्हणजे लोक कुठं कुठं फिरायला वगैरे जातात किंवा मौजमजा करायला जातात, तर तिथे दोघंजणं दाम्पत्य परिक्रमेसाठी आलं होतं आणि पायी परिक्रमेसाठी. अर्थात असं वाटलं की कधीकधी म्हणजे त्यावेळेला शरीर तरुण असतं आणि तुम्ही तेवढं चालू शकता, तुमच्या शरीरात ताकद असते, तर तुम्ही त्याच वेळेला खरं परिक्रमा करायला पाहिजे. अर्थात शेवटी ज्याची त्याची वेळ यावी लागते आणि ज्याचं त्याचं मन जेव्हा बनेल, मैयाप्रती श्रद्धा होईल, त्याच वेळा ते व्यक्ती परिक्रमेला निघेल. तोपर्यंत होणं कठीण. संध्याकाळ होती ती राम जन्मभूमीमध्ये रामललाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणारा दिवस होता आणि त्यामुळे खूपच छान वाटत होतं. दुपारी तर सगळीकडे रांगोळ्या वगैरे बघायला मिळाल्या होत्या, एक छोटीशी मिरवणूक पाहायला मिळाली होती, पण खूप मोठं सेलिब्रेशन अजून पाहायला मिळालं नव्हतं. ते गरुडेश्वरला बघायला मिळालं. गरुडेश्वरला गावातले सगळेच लोक त्या ठिकाणी येणार होते आणि मोठा भंडारा होणार होता. त्यामुळे आम्हाला परिक्रमावासींनासुद्धा तिथेच जेवायला आहे असं म्हणून सांगितलं. आता संध्याकाळी गरुडेश्वरच्या तिथे मोठं धरण आहे, तर त्या धरणाच्या जवळच ही वासुदेवानंद सरस्वती स्वामींचं ते मंदिर आहे. तर तिथेच दिवे खूप लावले होते आणि ती दिव्यांची रोषणाई बघता बघता माझा तर तासभर कसा गेला मला कळलंच नाही. जेव्हा हे पुण्याचं दाम्पत्य 2 मला त्यातल्या मैया हाक मारायला आल्या की अहो तुम्हाला जेवायचं आहे की नाही, तुम्ही केव्हाच्या तिथे ते दिवेच बघत बसला आहात, आम्ही तुम्हाला शोधतो आहोत, कारण बाकीच्या सगळ्या लोकांचं जेवणं झाली आणि तुम्ही आपलं जेवायचं विसरून गेल्यासारख्या त्या दिव्यांकडेच बघत बसला आहात, मैयाकडेच पाहत आहात, चला जेवायला, असं म्हणून त्या मला गर्दीमध्ये शोधत शोधत आल्या. कारण मी तिथे एका पायरीवर जाऊन बसले होते, माझं देहभान हरपून गेल्यासारखे, मला जेवणाची शुद्ध नसल्यासारखी मी आपली 8-8:30पर्यंत तिथेच बसले होते आणि बाहेर हा लोकांचा म्हणजे जिथे जो समाधी मंदिर आहे, तर तिथे जे लोकांचं सगळं जेवण खावण चाललं होतं त्याचा मला काही पत्ता नव्हता. म्हणजे एवढे लोक जेवणारे आहेत, म्हणजे कमीत कमी 700-800 लोक तिथे जेवायला आले असते, पण मला ते कळलं पण नाही की इथं जेवणावळी लागल्या आहेत, सुरू झालेल्या आहेत किंवा आपल्याला जेवायचं आहे. हे सगळं देहभान विसरून गेल्यासारखं तिथं मला झालं होतं. आणि मग त्या ताईंनी बोलवलं आणि मग मी वर जाऊन जेवण केलं. आता जेवणामध्ये एका साईडला एक खूप भली मोठी लाईन होती, जिथे 4 ते 5 पदार्थ गोड गोड होते, म्हणजे वाटण्याचे, वाटायला तिथे थांबले होते लोक. आणि दुसऱ्या साईडची लाईन होती, तिथे फक्त 2च, एक जिलबी आणि एक बर्फीचा तुकडा. असं आम्हाला नंतर कळलं की त्या अशा लाईनी एकीकडे मोठी एकीकडे लहान कशामुळे, तर आम्ही आपल्या लहान लाईनीमध्ये लागलो. आणि तिथे मग लोक म्हटले की अहो तुम्ही तिथे फक्त 2च गोड पदार्थ आहेत, तिकडे 5 गोड पदार्थ आहेत, तुम्ही त्या लाईनीत लागा.
म्हटलं नको नको, आम्ही तसंही कमीच जेवतो, त्यामुळे आम्ही इकडच्याच लाईनीत उभं राहतो. मग आम्ही कमी लाईनवाल्या ह्याच्यात राहिलो आणि छान उत्तम जेवण होतं. पुऱ्या, चांगली मिक्स व्हेज भाजी म्हणतात तशी भाजी, आणि एक जिलबी आणि एक बर्फीचा एक तुकडा, म्हणजे मैयाचंच काहीतरी ते असा गोड बर्फीचा कणकेचा काहीतरी प्रसाद असावा तशा टाईपचा एक तुकडा होता. मोठाच्या मोठा होता म्हणजे बर्फीचा तुकडा. तर ते जेवण होतं. आता त्यातलं एकदाच गर्दीमध्ये परत परत हे करायला नको म्हणून अंदाजाने आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं मी घेतलं आणि एका ठिकाणी उभं राहून खायला, कारण बसायला जागा नव्हती, खूप गर्दी असल्यामुळे उभंच राहून जेवण चालू होतं. आता ते सगळं जेवण केलं, पण तो बर्फीचा तुकडा काही केल्या मला जाईना. जिलबी पण होती, ती पण एक जिलबी खाल्लेली आणि बाकीचे 4 पुऱ्या आणि हे थोडी भाजी आणि थोडा भात, असं सगळं जेवण झालं होतं, पोटभर झालं होतं. मग आता म्हटला ते सगळं टाकून देताना म्हटलं तो बर्फीचा तुकडा म्हणजे तो टाकायचा मैयाचा प्रसाद हे माझं काही मन होईना, म्हणून मी शेवटी तो बर्फीचा तुकडा एका कागदामध्येच तिथेच, ते टिश्यू पेपर पण त्यांनी ठेवले होते, तर त्या टिश्यू पेपरमध्ये बांधून ठेवला आणि तो आपल्या एका कप्प्यामध्ये ठेवून दिला. मग नंतर काही वाहन परिक्रमावाले पुण्याचे वगैरे इकडचे तिकडचे बरेच लोक होते. मग त्यातल्या काही लोकांनी आम्हाला तुमचे काय अनुभव वगैरे असं विचारत, असं संध्याकाळ चाललं होतं, काही गप्पा वगैरे मारणं. बाकी हे पुण्याचे जे लोक होते त्यांचा पण काही अनुभव, असं म्हणजे वेगवेगळ्या लोकांचं चालू होतं. मग आपले जे धष्टपुष्ट होते, तो मुलगा होता, मी तर त्यांना भीम महाराजच म्हणायचे, कारण की तो तसाच होता एकदम दिसायला. तर मग तोही मध्येच दिसला. म्हणजे असं संध्याकाळ अशी सगळ्या लोकांमध्ये, आणि मग नंतर फटाके वगैरे पण त्यांनी फोडले तिथे, की आज रामजन्मभूमीचा सोहळा आहे म्हणून. तर म्हणजे एकंदरीतच गरुडेश्वरला अतिशय छान गेली म्हणजे संध्याकाळ. म्हणजे असं वाटत होतं की आपण काही जास्ती आपल्याला उत्सवात या सामील होता येणार नाही, पण छानच झालं. आणि त्याच्याहून अजून भरीतभर म्हणजे रात्री तिथे एकदा सगळ्यांची जेवणं वगैरे 10 वाजेपर्यंत संपली आणि 10 नंतर त्यांनी अजून मोठ्यांदा ते DJ बीजेवर अशी मोठी गाणी वगैरे चालू केली तिथे. म्हणजे अर्थात ती भजनं टाईपचीच होती, पण ती खूप मोठ्या आवाजात होती आणि जवळजवळ 1-1:30 वाजेपर्यंत ती गाणी चालू होती. त्यामुळे तसं तर काही रात्री झोप लागली नाही, पण दिवस आनंदात गेला असल्यामुळे खूप छान वाटत होतं, एक समाधान होतं.